उच्च न्यायालयाच्या संदर्भात निर्णयासंदर्भात मला आताच माहिती मिळाली आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की CET रद्द करण्यासंदर्भामधला निर्णय झालेला आहे, परंतु अजून त्याची ऑफिशियली अशी जी आम्हाला आहे ती कॉपी अजून मिळालेली नाही आहे. त्यामुळे ती कॉपी एकदा आम्हाला वाचू द्या आणि ती वाचल्यानंतर मग या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे. पण आपल्यालासुद्धा माहिती आहे की मधल्या काळामध्ये जे आहे ते CBSEच्या जे तपासणी झाली होती, असेसमेंट झाली होती, त्याच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्याला शिक्कामोर्तब केलं होतं आणि 9वीचे जे मार्क होते ते 9वीचे मार्क हे कोविडच्या आधीचे असल्यामुळे त्यावेळी परीक्षा झाल्या होत्या आणि ते ऑथेंटिक असे मार्क होते. 10वीचे मार्क जे होते ते इंटरनल असेसमेंटच्या माध्यमातून घेतले गेलेले मार्क होते आणि त्यामुळे मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे ज्याच्यामध्ये CET रद्द करण्यासंदर्भात त्यांनी बोललेलं आहे आणि इंटरनल असेसमेंट संदर्भामध्ये जे आहे ते मार्क मिळालेले आहे त्याला घेण्यासंदर्भामध्ये बोललेले. त्या संदर्भामध्ये आता आमच्याकडे जजमेंट आल्यानंतर या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात येईल. परंतु मागील काळामध्ये जर मागचं वर्ष बघितलं तर 11वीच्या ॲडमिशनसाठी आम्हाला जे आहे ते डिसेंबरपर्यंत करावं लागलं आणि त्यामुळे पुढे मग जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंतच मुलांना 11वीचं जे आहे ते वर्गामध्ये अटेंड करता आलं. त्यामुळे आमची यावेळी खरं तर आम्ही हीच प्रयत्न करत होतो की यावर्षी 11वीच्या मुलांना ॲडमिशन घेत असताना लवकरात लवकर ॲडमिशन करता यावं आणि त्यासाठी जे आहे ते आम्ही प्रयत्न करत होतो आणि मला वाटतं आता एकदा निर्णय प्राप्त झाल्यानंतर 11वीचं ॲडमिशन सुरू करण्यासाठी आम्ही प्रोसेस करतो. राज्य सरकारने स्थगितीसाठी प्रयत्न केले पण याचिका फेटाळली. असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही CET संदर्भामध्ये बोललो होतो आणि माननीय उच्च न्यायालयाने ज्यावेळी इतर बोर्डाच्या संदर्भामध्ये विचारणा केली त्यावेळीसुद्धा आम्ही आमची भूमिका ठेवली होती. परंतु मधल्या काळामध्ये आम्ही सातत्याने सांगत होतो की मधल्या काळामध्ये मग आपल्याला माहिती आहे की कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल याच्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, पुराचं प्रमाण आलं. त्यामुळे काही मुलांचे असं म्हणणं होतं की आम्ही त्याच्यामध्ये लिंकमध्ये येऊन आम्ही रजिस्टर करू शकलो नाही. त्याच्यानंतर असाही प्रश्न झाला होता की CBSE आणि बाकीच्या आमचं जे असेसमेंट होतं त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली होती. त्याच्या व्यतिरिक्त 11वीचं ॲडमिशनसुद्धा लवकरात लवकर व्हावं या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करत होतो आणि इतर बोर्डाला आम्ही ज्यावेळी विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की काही बोर्डांचं म्हणणं असं होतं की आमच्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमचं ऑफिससुद्धा नाही आहे, त्यामुळे आपणच त्याच्यामध्ये पुढापणा घ्यावा SSC बोर्डाच्या माध्यमातून. हे सगळ्या प्रश्नांचा विचार करता मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचा आम्ही अभ्यास करू आणि येणाऱ्या काळामध्ये 11वीचं ॲडमिशन हे लवकरात लवकर कसं सुरू करतात त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. राज्य सरकारचा काय विचार आहे की या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान द्यायचं? नाही, मला वाटतं पहिल्यांदा आम्हाला हा निकाल बघितला पाहिजे आणि जर जसं मी तुम्हाला सांगितलं की या सुप्रीम कोर्टाने 11वीच्या म्हणजे जे 10वीचा निकाल दिलेला होता CBSEचा त्याला शिक्कामोर्तब केलेलं आहे. काही ठिकाणी आपल्यालाही माहिती आहे की आपल्याकडे कोविडची परिस्थितीच्या बाबतीमध्ये तिसऱ्या लाटेमध्ये आपण लक्ष देऊन आहोत. अजूनही रेल्वे बंद आहे त्यामुळे मुलांना लॉजिस्टिकच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या तयारी करावी लागेल. CET घ्यायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आलेला निर्णय जो आहे तो आम्ही एकदा तपासून पाहतो. सध्या पेपर आमच्या हातात अजून आलेले नाही आहे, ते पेपर आमच्या हातात येऊ द्या आणि त्याच्यानंतर मला वाटतं याच्या संदर्भात बोलू. पण इंटरनल असेसमेंटला मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने जे आहे ते मला वाटतं ग्वाही दिलेली आहे आणि CETच्या कॅन्सल करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जजमेंट दिली. न्यायालयाने असंही म्हटलं की 6 आठवड्यामध्ये 11वीची सगळी प्रवेश प्रक्रिया सरकारने पूर्ण करावी. तर तुम्ही 6 आठवड्याचा जो कालावधी दिलेला आहे त्याच्यात ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणार का? आमच्याकडे आता ऑलमोस्ट मला वाटतं 12 लाख विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध झालेला आहे. मागील काळातसुद्धा जर मागच्या वर्षीचा आपण अनुभव बघितला असेल तर कोविडचा पिरियड होता, तरी पण आपण पूर्णपणे शांततेच्या माध्यमातून 11वीचं ऑनलाईन ॲडमिशन केलं गेलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगायला पाहिजे की फीसुद्धा ऑनलाईन भरला गेला, तरी कुठल्याही तऱ्हेची तक्रार आपल्याला मागच्या काळामध्ये आली नाही. आमचा प्रयत्न राहील की मुलांचं यावेळीसुद्धा ॲडमिशन करत असताना कुठल्याही तऱ्हेचा मुलांना त्रास होऊ नये आणि ॲडमिशन लवकरात लवकर करून, कारण मी जसं मगाशी सांगितलं की सुरुवातीपासून आम्ही एक गोष्ट सांगत आले की मागच्या वर्षी मुलांचं जे शैक्षणिक नुकसान झाले ती आमची इच्छा आहे की यावर्षी होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून माननीय उच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे, कारण सर्वोच्च न्यायालयात येत असताना आम्हाला सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला होता की तुम्ही कुठल्या कॉमन ग्राउंडवरती ॲडमिशनची प्रोसेस असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळी सांगितलं होतं आता माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात एक निर्णय दिलेला आहे, त्याच्यावर आम्ही अभ्यास करू आणि जसं मी सांगितलं की ॲडमिशन प्रोसेसला आमच्याकडे डेटा उपलब्ध आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये ॲडमिशन सुरू करू शकतो. 1 लाख विद्यार्थ्यांपेक्षा जास्त पास झालेले आहेत. हा गोंधळ आता कसा ॲडमिशनचा CBSE ICSE टक्केवारी बघता आणि आपली टक्केवारी बघता टॉपर्स खूप जास्त आहेत, तर एक मला वाटतं की आता प्रत्येक वेळेला असं असतंच की प्रत्येकाला मार्काची लिस्ट असते आणि प्रत्येकाची मार्कशीट उपलब्ध तर असतेच असते आणि त्यानुसारच आपल्याला माहिती आहे की ॲडमिशनचं प्रोसिजर होतं. ज्यांची काही कॉमन टक्केवारी असते त्याच्यासाठी काही लोक नियम लावतात की काही बर्थडे किंवा इतरही काही गोष्टीचं असं निकष होतं, ते आता निकष आपण चेक करू. आता सध्या तरी माननीय उच्च न्यायालयाचा आपल्याला नियम आलेले आहेत आणि त्यांचे जजमेंट आले त्याच्यामध्ये CET कॅन्सल झालेली असं
आलेलं आहे ते मला आम्हाला जर अभ्यास करू द्या, त्याच्यानंतर कसं ॲडमिशन दिलं गेलं पाहिजे त्या संदर्भामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळेल 100%. मागच्या काळात मी आधी सुरुवातीपासून सांगितलेलं की आमच्याकडे ज्या सीट उपलब्ध आहेत मागच्या वेळेचा ॲडमिशनचा जो आमचा अनुभव आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की यावर्षी आम्ही प्रत्येक मुलाला ॲडमिशन देऊ शकतो. आता 10वीचे जे गुण आहेत, जे गुणपत्रिका आहेत, त्याच्यावर हे प्रवेश होतील 11वीचे असं म्हणताय? आता जे अजून आपल्याला जजमेंट हातामध्ये नाही आहे, पण जे मला ऐकण्यात आलेलं आहे की जजमेंटमध्ये आले त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे इंटरनल असेसमेंटमध्ये जे मार्क मुलांना मिळालेले आहेत ते त्या संदर्भामध्ये जे आहे ते मार्क आता ॲडमिशनसाठी ग्राह्य धरण्यात आले. तो मान्य करणार का हायकोर्टाचा? आता तो जजमेंट मला वाचू द्या आणि तो मान्य का आता जजमेंट दिलेलं आहे ते मला वाटतं मान्य करून आपण त्याचं कसं करता येईल लोकल प्रोसिजर त्या दृष्टिकोनातून ॲडमिशन प्रोसेस कशी सुरळीतपणे करता येईल आणि जसं आमचा 12वीचा निकाल लावताना मुलांना त्रास झाला नाही त्याच तऱ्हेने 11वीचं ॲडमिशन करताना सुद्धा मुलांना त्रास होणार नाही, प्रत्येक मुलाला ॲडमिशन मिळेल आणि त्याचं मला वाटतं येणारा कालावधी जो शैक्षणिक असेल तो लवकरात लवकर सुरू होईल हा आमचा प्रयत्न राहील. कधीपासून सुरू होईल आता? जसं मी तुम्हाला सांगितलं की आजच हा निकाल लागलेला आहे, परंतु आमच्याकडे डेटा आता जवळपास उपलब्ध झालेला आहे कारण आम्ही तो डेटा सिलेक्ट सिटीच्या माध्यमातून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं मॅक्झिमम जो डेटा आहे तो मुंबई या शहरी भागामध्येच आहे जिथे आपण ऑनलाईन ॲडमिशन करतो. बाकीच्या मॅक्झिमम ठिकाणी आपण ऑफलाईन कॉलेजमध्येच ॲडमिशन केलं जातं. त्यामुळे मला वाटतं हे प्रोसिजर सुरू झालं तर येणाऱ्या काळामध्ये जसं आपण अपेक्षित करतो की लवकरात लवकर ॲडमिशन होईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय मिळेल असं मला वाटतं. पालक आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार कारण सीईटीच्या परीक्षेसाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली होती, आता आव्हान काय करणार? बिलकुल मी हेच आव्हान करेन की बिलकुल मुलांनी खूप मेहनत घेतली होती. मुलांनी आपल्याला माहिती आहे मागील काळामध्ये कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण 10वी 12वीच्या परीक्षा घेऊ नाही शकलो, परंतु मुलांनी मागच्या वर्षी सुद्धा अभ्यास केला होता. इंटरनल असेसमेंटच्या माध्यमातून मुलांना मार्क मिळाले. जसं तुम्ही सांगताय आपण सुद्धा जाणतो की यावर्षी मुलांना चांगले मार्क मिळालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये जसं कॉम्पिटिशन ती म्हणतात तशा ॲडमिशनसाठी जरी असली तरी पण आपले नियम निकष असतात त्यानुसार आपण ॲडमिशन घेऊ कारण प्रत्येक वर्षीचं प्रोसिजर आहे त्यामुळे प्रत्येक वर्षीचं प्रोसिजर ठरलेलं आहे. त्या माध्यमातून आपण प्रोसिजरच्या माध्यमातून ॲडमिशन सुरू करू. आज सिटी संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये आता आमच्याकडे जेव्हा कॉपी आहे त्याचा आम्ही अभ्यास करू आणि मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने जे निकाल दिला त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यांच्या निकाल स्वागतच केलं पाहिजे. काय त्याचं बघू आपण त्याच्याकडून नहीं माननीय उच्च न्यायालय ने जो ये आज सीईटी रद्द करने का और दूसरा जो है वो इंटरनल असेसमेंट को जो है वो ग्राह्य धरने का जो निर्णय लिया है उसके ऊपर मैं इतना ही कहना चाहूँगी कि राइट ना हमारे पास अभी तक उसका रिजल्ट कॉपी नहीं आई है, जैसे आएंगी उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे. लेकिन आज की जो परिस्थितियाँ हैं जैसा हम पिछले साल से जानते हैं कि पिछले साल में एडमिशन के लिए लगभग दिसंबर तक एडमिशन चला, फिर 2-3 महीने बच्चों को पढ़ाई के लिए मिले. हम ये चाहते थे कि इस साल जल्द से जल्द प्रोसीजर हो और बच्चों को एडमिशन मिले और इस साल उनका कोई नुकसान नहीं होना चाहिए, हमारी कोशिश थी. साथ ही साथ 11वीं के जो थे जो 10 के जो असेसमेंट के लिए सीबीएसई के लिए कुछ लोग सुप्रीम कोर्ट में गए थे तो माननीय सर्वोच्च न्यायालय ने भी यही कहा था कि ये जो असेसमेंट किया है वो सही है. महाराष्ट्र में भी आपको पता है कई जगहों पे पूर आए थे तो बच्चों का कहना था कि हम सीटी का फॉर्म उस समय भर नहीं पाए थे. तो अलग अलग चीज़ें थी और मुझे लगता है कि आज माननीय उच्च न्यायालय का जो निकाल आया है उसके ऊपर हम बिल्कुल इसमें आगे जाएंगे और आने वाले दिनों में इंटरनल असेसमेंट के ऊपर किस तरह से एडमिशन करना चाहिए इसके ऊपर कार्रवाई होगी. विरोधकांचा आरोप आहे की हा दणका आहे शिक्षण विभागाला. मला वाटतं की आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाला गोष्टी काही निदर्शनास आणल्या, आम्ही उच्च न्यायालयाच्या सुद्धा काही गोष्टी निदर्शनास आणल्या. मुलांच्या हितासाठी आणि मुलांच्या शैक्षणिक नुकसान होणे म्हणून शालेय शिक्षण विभाग काम करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची बाजू मांडण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या परिस्थिती माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की बाबा ही अशी अशी परिस्थिती नैसर्गिक क्लायमेटच्या बाबतीत सांगितलेलं आहे, कोविडच्या बाबतीत सांगितलं. आम्ही आमची जी गोष्ट सांगतात ती गोष्ट आम्ही न्यायालयात सांगितली आणि मला असं वाटतं की मुलांचं ॲडमिशन कसं चांगल्या रीतीने होईल याच्यावरती आपण जास्त बोलूया आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होणे याच्यावरती आमचा फोकस आहे. बाकीच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये विरोधक काही बोलू शकतो.